मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, आज आहे सोमवार 30 मार्च. आजची डेट आहे आणि मी आता नाश्ता करतो आणि मी इकडे झोप चांगली झाली आहे. नवरात्र तेल लावले होतं का रात्री, आता अंघोळ चांगलं वाटत आहे. चला गाईज, आता नाश्ता करतो, लवकर लवकर ऑफिसला निघतो. गाईज गुड मॉर्निंग. पोचलो आहे ऑफिसला. अरे काय ऊन आहे की काय बाबा, इकडं पण चांगलंच ऊन आहे पुण्यामध्ये. इकडं पण ऊन चांगलं वाढलं आहे. ओ सो गाईज, लंच ब्रेक झाला आहे, जेवण करत आहे. आणि आमच्या टीमचं थोडं प्लॅन चाललं आहे गाईज, की कुठेतरी ट्रिप काढायची. सो मी त्यांना म्हटलं की काढा लवकरात लवकर, मला ब्लॉग पण काढायचं आहे म्हणून. सो आता आय डोंट नो, माहिती नाही सक्सेसफुल होणार की नाही, पण प्रयत्न चालू आहे की ट्रिप काढायचा. आता बघू काय होते. सो गाईज, जेवण करतो आहे मी. आणि आज 30 मार्च आहे, उद्याची 31 मार्च राहणार, महिना संपणार, मग एप्रिल महिना चालू राहणार. सो आता तेच प्लॅन चाललं आहे ट्रिपचं. आता बघू काय होते. तर मला लंच ब्रेकमध्ये मला आता ऑफिस सुटल्यानंतर भेटलं गाईज. गाईज ऑफिस लॉगआउट झालं आहे आणि आता वाजले गाईज 6:30 आणि आज पाऊस पडला आहे गाईज. सो आता चाललो आहे गाईज स्कूटी काढायला. चांगलं वातावरण झालं आहे गाईस, बघा दाखवतो तुम्हाला त्या साईडनं. बघा गाईस काय वातावरण झालं आहे. कंपनीच्या बाहेर आहे मी उभा गाईस आणि चांगला पाऊस पडला होता गाईस. सो चला आता जाऊया गाईस घरी. एखादं बी पाऊस पडला आहे गाईस, चांगलं ऊन होतं दुपारी, पाऊस आला तर चांगलं वातावरण झालं, थंड थंड वाटत आहे. दुपारी नाही तर गरमीच होत होती. चला गाईस जाऊया घरी. हे गाईस घरी आलो आहे आणि ताईनं आज काहीतरी स्पेशल बनवलं आहे गाईस. जमलं नाही. काय बनवलं दाखव. नाही जमणार रे, उद्या सकाळी करते त्याला. म्हणजे मँगोचं काय ते, काय म्हणते त्याला, मँगोचं लोणचं. आणि आज काहीच पाऊस आला होता पुण्यामध्ये. पाऊस मार्च महिन्यात ते पाऊस यार. ते पण गारपीट पण पडलं म्हणते. हां गारा पण पडलं ना. हां आपण ऑफिसमध्ये होतो म्हणून आपल्याला माहीत नाही, पण चांगलं वातावरण काय झालं होतं ते, भारी झालं होतं वातावरण. काय काय कमी काय त्याच्यात. मला जेवण करायला ना भरपूर उशीर होत आहे गाईस. याचं रिझन हे आहे की थोडं मला काम असतात गाईस, ब्लॉग वगैरेचे. सो त्यामुळे फोनमध्ये स्टोरेज फुल आहे. मला स्टोरेज खाली करायला त्याचाच वेळ चालला आहे. लॅपटॉपमध्ये व्हिडिओ टाका, ते डिलीट मारा, चेक करावं लागतं सगळं. सो त्यामुळे मला टाईम होत आहे ऑफिसहून आल्यानंतर. ताईनं काय बनवलं आहे, आंब्याचं काहीतरी बनवलं आहे आणि अंडा भुर्जी बनवली आहे, अजून भात बनवला आहे. मी ताट वाढतो. ब्लॉगची टॉपिक कळत नाही आहे की ब्लॉग कशाबद्दल बनवू, काय बनवू, काहीच समजत नाही. जे चालत आहे तेच चालू देतं काहीच. आता नो आयडिया काहीच काहीच कळत नाही सध्या. तर मस्त जेवण आहे काही, जेवण करतो. अंडा भुर्जी गरमागरम. फ्रेंडचं प्लॅन चाललं आहे काहीच की कुठेतरी घुमायला जाऊ म्हणून, ट्रिप वगैरे काढू, वॉटर पार्क वगैरे. तर मी तर त्यांना सांगितलं की मी कधी पण रेडी आहे, मला ब्लॉग काढायचं आहे मेन इम्पॉर्टंट म्हणजे. तर ते बोललेत की हां लवकरात आपण प्लॅन बनवू म्हणून. सो उद्या आता बोललेत ते, उद्या माहिती पडणार की काय आहे प्लॅन वॉटर पार्कचा. पण मजा येईल गाईस, आणि ब्लॉग काढायला तर मला खूप मजा येते. तो जेवण करतो गाईस सध्या ना गाईस. माझं जे जेवणाचं टाईम असते ना 9 साडेनऊ वाजता तर असते, पण मला 11 वाजत आहे, 11:30 वाजत आहे. कशामुळे की फोनमध्ये स्टोरेज जास्त झालं आहे. सो त्यामुळे घरी आल्यानंतर ना मला पहिले तर स्टोरेज खाली करावा लागतो, त्यानंतर ब्लॉग काढावा लागतो मला. सध्या आता काय करायचं काहीच वेळ भेटत नाही, एकतर ऑफिसमध्येच असतो, फोन अलाउड नाही आहे. चालू आहे मी माझ्या यानं प्रयत्न करत आहे, पण लवकरात लवकर काहीच ट्रिप निघाली ना पण मजा येईल काहीच. नवीन एक ब्लॉग काढायला मजा येईल. सो त्यामुळे आता जेवतो काहीच मी आणि झोपतो. उद्या परत ऑफिसला जायचं. उद्याचा लास्ट डे ऑफ मार्च मंथ, महिन्यातला मार्च महिन्यामधला शेवटचा दिवस उद्याचा 31 मार्च. सो उद्या जातो ऑफिसला आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. तो काही त्याचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि गाईस आज पाऊस पडला होता पुण्यामध्ये, मार्च महिन्यात पाऊस, ते पण पुण्यात. काय वर्धात पण पडला. मला पप्पाचा फोन आला होता, पप्पा पण बोलले की वर्धामध्ये पण पडला म्हणून पाऊस. आता
जाऊ द्या, पडला तर पडला, चांगला आहे. चला गाईस, गुड नाईट अँड बाय बाय.